आपल्या माध्यमाने सर्वप्रथम सर्वांनाच नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते आणि कोळीवाडा, वरळी कोळीवाडा आणि नारळी पौर्णिमा हे एक वेगळं समीकरण आहे, वेगळा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. वेगवेगळ्या पालख्या या ठिकाणी निघतात आणि इथे येऊन सर्वांबरोबर जो आहे तो आज हा सण साजरा केला. आज सचिन भाऊ अय्यर असतील, केसरकर साहेब असतील, त्याचबरोबर आमचे सर्व शिवसैनिक असतील, त्याचबरोबर सगळे कोळी बांधव असतील, त्यांच्याबरोबर हा सण जो आहे हा साजरा करून खूप आनंद वाटतो या ठिकाणी. इथले जे कोळी बांधव आहेत त्यांनी तुमच्यासोबत सादर केलं आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे कोळी बांधव उपस्थित राहिले. हा चित्र एकंदरीत कसं दिसतं? हा सण आहे, सणाच्या निमित्ताने सगळेच लोक असतील ते या कोळीवाड्यामध्ये येऊन जो आहे तो हा आपला नारळी पौर्णिमेचा सण जो आहे साजरा करत असतात. आज मला देखील ते येण्याचा मान मिळाला. पण तुम्ही या ठिकाणी पोहोचला, तुमच्या आधी आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी आले होते. पूर्वी ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने गेले, त्यांनी वाट बदलली, काय म्हणाल? हो, कुठल्या वाटेने जातो आता आम्ही त्याच्यावरती काय भाष्य करणार. आम्ही बरोबर सरळ वाटेने जे आहे ते त्या ठिकाणी अपघात. पण पाहिला कालचा जो कार्यक्रम होता, मगाशी पण विचारतो त्याच्यावरती उत्तर दिलं झालं काय. पण आता पहिला पुढापुढीचा खरं तर हा सण आहे, त्यामुळे राजकीय नारळ आपण तर समोर विकासाचा नारळ या ठिकाणी कोण आम्ही विकासाचा नारळ अगोदरच फोडलेला आहे. म्हणून या लोकांनी बीएमसी मध्ये असेल महायुतीचं सरकार जे निवडून दिलं, त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचं सरकार जे आहे ते त्यांनी निवडून दिलं आणि विकासाचं काम जे आहे हे आपण पाहताय की मुंबई असेल, मुंबईच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी मराठी शिकण्यासाठी सर्व ऑटो टॅक्सी चालकांना आता 1 वर्षाची मुदत वाढ केली. बघा, सर्व मराठी रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्यांना मराठी शिकवण्याचा जो जी.आर. काढला होता त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठी लोकांनी त्याचं स्वागत केलं आणि त्याच्यामध्ये मराठी शिकले. खूप आपण पाहिलं असेल व्हिडिओज की त्याच्यामध्ये जे आहे तिकडची आपल्याला भाषा देखील आली पाहिजे, या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये लोकांनी सहभाग घेतला. काही लोकांना जे आहे तो वेळ लागत असतो शिकण्यासाठी, त्यांना जो आहे तो वेळ वाढून देखील दिलेला आहे सरकारच्या माध्यमातून. महापौर असणार आहे सचिन पडदा पडला असं म्हणा होता तुमच्या बातमीनंतर. कुठल्या बातमीत 2.5 वर्षानंतर महापौर बसणार आहे. बघा, हा सगळा जो निर्णय आहे, या सगळ्याचं डिस्कशन आहे, मला वाटतं माझे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत, ते दोघं जे आहेत ते त्या ठिकाणी ठरवतात. श्रीकांतजी, एक प्रश्न असा केला, सचिन आहे तुमच्या बाजूला उभे, नारळी पौर्णिमेनिमित्त नेहमी ते आदित्य ठाकरेंसोबत होते, आता तुमच्यासोबत आहे, काय प्रतिक्रिया? त्यांनी द्यायची का मी देऊ? नाही, हे आनंदाचा हा उत्साह आहे आणि शेवटी साथ बदलली असेल तरी देखील विकास मला असं वाटतं हे महत्वाचं आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल, येताना तुम्हाला यायला चालायला एवढ्या अडचणी झाल्या, तर त्या अडचणी इकडच्या या अगोदर दूर झाल्या असतात तर तुमचा प्रवास पण चांगला झाला असता, चालत असताना पालखीचा पण चांगला झाला असताना. म्हणून केसरकरजी बघायला आले की कोकणात एवढे दौरे होत आहेत, तर किमान वरळीला मी जे पालकमंत्री असताना केलेलं काम कसं चाललेलं आहे किंवा काय आहे काय, आणि तेच तुम्हाला थोड्या दिवसांनी सांगतील की काय परिस्थिती आहे. या परिसरातल्या विकास कामाला स्वतः आदरणीय एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावरती बळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज श्रीकांतजी आलेत, खरोखरच मी त्यांचा आभारी आहे, कौतुक करतो की अशा सणाच्या ह्याच्यामध्ये कुठचंही राजकारण न करता या सर्वांबरोबर त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भेट देण्याचं काम केलेलं आहे. आणि या माध्यमातूनच सकाळी तुम्ही बघितलं असेल की योगेश कदमजी आले होते, जे महसूल मंत्री होते, त्यांनी आल्यानंतर पण इकडच्या जे सीमा लोकांचा प्रश्न होता ते कसं मार्गी मी लावीन हे सांगण्याचं काम केलं. आणि म्हणून जे येत आहेत ते काहीतरी देऊन जात आहेत, फक्त घेण्यासाठी येत नाहीयेत. आणि म्हणून मला आनंद आहे की श्रीकांतजी आज इकडे आले, तर नक्कीच विकास कामाला अजून गती मिळण्याचं काम होईल. 2 युवा नेते आणि दोन्हीकडे भाऊ आहेत, एकीकडे सचिन भाऊ आहे, दुसरीकडे सुनील भाऊ आहेत, काय वाटतं कोणता भाऊ विकास करतो? ते लोकांनी या अगोदर बघितलेलं आहे, कोणी काय केलं.